हॅलो एव्हरीवन, आपण लगेच स्टार्ट करूया. या ठिकाणी मागचे जे काही क्वेश्चन दिले ते बऱ्याच जणांनी आन्सर पाठवले आणि सगळ्यांचा जवळपास करेक्ट आहे. व्हेरी गुड. आता नेक्स्ट टाइप बघूया आपण. बघूया काय यामध्ये काय म्हटलं बघा. एफ ऑफ एक्स दिसलं असेल सगळ्यांना, सर कन्सिडर करतो. नसेल दिसत तर मी वाचतोय, तुमच्या लक्षात येऊन जाईल. एफ ऑफ एक्स रेस टू पॉवर एन इंटू काय एफ डॅश ऑफ एक्स डीएक्स म्हणजे इंटिग्रल ऑफ द फॉर्म. आता वेगळा फॉर्म बघतोय आणखी काय. इथे फंक्शन आहे, त्याचा पॉवर काय एन पॉवर आहे त्याचा, इंटू काय त्या फंक्शनची काय डेरिव्हेटिव्ह आहे. फंक्शनची डेरिव्हेटिव्ह आहे. असं जर असेल तर त्याला काय लिहू शकतो तुम्ही एफ ऑफ एक्स रेस टू पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. नाही समजलं का? ठीक आहे. समजा एक फंक्शन आहे समजा, ठीक आहे, लॉग एक्स हे फंक्शन आहे फंक्शन. ठीक आहे. लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह माहिती सगळ्यांना काय असते 1 बाय एक्स. आय थिंक हे सेंटेन्स मे बी मागच्या वेळेस रॉंग बोलले गेलं. ठीक आहे, व्हॉटएव्हर. बघूया लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते. लॉग एक्स लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते 1 बाय एक्स. सध्या एन चा विचार सोडून द्या, एन चा विचार सोडून द्या. इथे काय फंक्शन आहे, ठीक आहे. इथे पण काय फंक्शन आहे, पुढे इंटिग्रल आहे. फंक्शन आहे इंटू त्याची काय डेरिव्हेटिव्ह आहे. इथे फंक्शन आहे इंटू त्याची काय डेरिव्हेटिव्ह आहे आणि पुढे काय dx आहे. असं जर असेल तर याला आपण काय लिहू शकतो f ऑफ x रेस टू पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1. म्हणजे ते फंक्शन आहे त्याची डेरिव्हेटिव्ह. सगळ्यात अगोदर हा विचार करा. इथे काय फंक्शन आहे आणि इथे काय डेरिव्हेटिव्ह आहे. आणि त्यानंतर बघा की लॉग एक्स याचा पॉवर काय. बघूया क्वेश्चन मध्ये काय पॉवर दिलाय n पॉवर दिलाय. ठीक आहे, डायरेक्टली n पॉवर दिलाय. म्हणजे ते बघा n चा विचार सोडा. अगोदर बघा इथे काय लॉग एक्स आहे, एक फंक्शन आहे इनटू या फंक्शनची इथे काय आहे डेरिव्हेटिव्ह आहे. अशा फॉर्म मध्ये आहे. नंतर बघणार की याचा पॉवर काय दिलाय बट n पॉवर दिलाय. मग अशा वेळेस याचं डायरेक्ट इंटिग्रेशन तुम्ही लिहू शकता. काय लिहू शकता, हे जे फंक्शन आहे हे जे फंक्शन आहे त्याचा पॉवर काय करणार फक्त एक मी त्याला ऍड करणार आणि खाली काय n प्लस 1. नाही करता का? आता बघा हे फंक्शन आहे, ही त्याची काय डेरिव्हेटिव्ह आहे बट फंक्शनचा पॉवर काय n पॉवर आहे. मग याला शॉर्टकट मध्ये काय लिहू शकतो डायरेक्टली फंक्शन म्हणतो लॉग एक्स आहे. सो लिहिलं लॉग एक्स. लॉग एक्स चा पॉवर काय होते ते n होता. सो n लिहिला. फक्त यामध्ये काय करणार एक ऍड करणार. पॉवर मध्ये एक ऍड करा आणि अपॉन मध्ये पण काय लिहिणार n प्लस 1. जस्ट सिंपल अशा पद्धतीने. कळालं सगळ्यांना? बघा काय होतं फंक्शन होता बट फंक्शनचा काहीतरी पॉवर आहे. फंक्शनचा काहीतरी पॉवर आहे इनटू त्या फंक्शनची काय डेरिव्हेटिव्ह आहे. अशा फॉर्म मध्ये जर असेल तर याला काय लिहू शकतो फंक्शनचा रेस टू पॉवर काय n प्लस 1. समजा इथे 3 असता समजा. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊया आपण. लॉग एक्स रेस टू पॉवर काय असता 3 असता इंटू काय 1 बाय एक्स. मग याचं इंटिग्रेशन काय असतं लॉग एक्स रेस टू पॉवर काय 3 प्लस 1 आपण काय असतं 3 प्लस 1 लाईक दिस. चालेल सगळ्यांना? म्हणजे फंक्शनचा जर n पॉवर असेल इंटू या प्रॉपर फंक्शनची इथे काय असेल डेरिव्हेटिव्ह असेल तर अशा वेळेस काय लिहू शकता फंक्शन रेस टू पॉवर काय n प्लस 1 अपॉन n प्लस 1. काय लिहू शकता फंक्शन रेस टू पॉवर n प्लस 1 अपॉन काय n प्लस 1. ठीक आहे, सगळ्यांनी लिहून घ्या. ठीक आहे. त्यानंतर एक शीट मी आज अपलोड करतोय. मे बी हा व्हिडिओ आज जर अपलोड झाला तर ती शीट कालही येऊ शकते. काय कळलं का? तर आज शूट केलेला व्हिडिओ हा तुमच्यासाठी उद्या भेटतो, तुम्हाला दुसऱ्या दिवशी भेटतो. म्हणजे मी आज शीट अपलोड करतोय. ती जर तुम्हाला आय थिंक 23 तारखेला जर भेटली तर व्हिडिओ तुम्हाला आज 24 ला भेटेल. ठीक आहे, जी शीट भेटते तुम्हाला एक असाइनमेंट मध्ये सेंड करतो मी. सर्व क्वेश्चन सॉल्व करून सेंड करा. आता जे क्वेश्चन आहेत चुन चुन के चुने हैं मैंने, मतलब भरपूर अशा वेगवेगळ्या बुक्स मधून पीडीएफ्स मधून शोधून काढलेले आहेत. व्यवस्थित ते सॉल्व करा आणि आन्सर त्याचे पाठवा. सिंपल आहे, काही प्रॉब्लेम येणार नाही. आय होप सो. जर कुणाला काही प्रॉब्लेम आलाच तर यू कॅन कॉन्टॅक्ट. ओके, हे कळालं काय होतं फंक्शन आहे
आणि त्याची काय डेरिव्हेटिव्ह, बट फंक्शनचा रेस टू पॉवर काय असेल n असेल. अशा वेळेस काय होऊ शकतो, त्याचा आन्सर डायरेक्टली लिहू शकतो. काय फंक्शन याचा पॉवर काय, फक्त याच्यामध्ये एक ऍड करायचा आणि त्याला खाली कशाने डिवाइड करायचं, n+1. जस्ट सिंपल. एक दोन एक्झाम्पल घेऊया त्या ठिकाणी. इंटिग्रेशन ऑफ sin x अपॉन 1 cos x हे मागच्या टाइप मध्ये डिपेंड आहे. आता मी जी शीट अपलोड करतोय त्या शीट मध्ये मिक्स असेल सर्व, बरेचसे जे टाइप्स आतापर्यंत झाले त्या सर्व टाइपचे क्वेश्चन असतील, ते तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे. सो क्वेश्चन बघूया, sin x अपॉन 1 cos x. ठीक आहे, बघूया आता कसं सॉल्व करता येईल. आय होप तुम्हाला जमेल. या टाइप मध्ये एक सॉल्व करून देतो, बाकी सर्व तुम्हाला जमतील. बघा sin x खाली काय 1 cos x, 1 cos x. आपण कोणते टाइप बघितले, एक हा बघितला, याच्या अगोदर कोणता बघितला होता, f of x upon f of x dx. या फॉर्म मध्ये असेल तर अशा वेळेस काय करता, याला काय लिहिता, बघा खाली फंक्शन आहे वरती त्याची काय डेरिव्हेटिव्ह, याला काय लिहिता log of f of x. हे दिसायला अवघड वाटत असेल पण एकदम सिंपल आहे. बघा मला सांगा 1 ची डेरिव्हेटिव्ह काय असते, 1 cos x. बघूया आता. ठीक, 1 ची डेरिव्हेटिव्ह काय असते 0 आणि cos x ची डेरिव्हेटिव्ह काय असते -sin x. -sin x म्हणजे डिनॉमिनेटर ची डेरिव्हेटिव्ह बघा काय येते 0 sin x. आता बऱ्याच ठिकाणी कन्व्हेन्शनल मेथड आहे जी तुम्ही बोर्ड मध्ये यूज केली, त्यामध्ये तुम्ही काय करता, असेच काय करता, नेहमी 1 cos x t पुट करता, तरी ते -sin x काय येतं dt/dx येतं. ही कन्व्हेन्शनल मेथड आहे, ती यूज करत बसायची नाही. बघा होतंय काय, 1 ची डेरिव्हेटिव्ह काय येते 0 येते. ठीक, cos x ची डेरिव्हेटिव्ह काय येते -sin x. cos x ची डेरिव्हेटिव्ह काय येते -sin x. बट इथे काय sin x आहे म्हणजे डिनॉमिनेटर ची डेरिव्हेटिव्ह कुठे न्यूमरेटर मध्ये आहे, फक्त काय नाहीये मायनस साइन नाहीये. मग मायनस साइन आपण देऊ शकतो ना, देऊन टाका. काय मग मायनस ऑफ -sin x अपॉन 1 cos x. सर्व व्हिडिओ जर तुम्ही सिक्वेन्स वाईज बघितले तर हे सर्व कन्सेप्ट प्रॉब्लेम झाले. बघा मायनस इंटू मायनस काय होतंय प्लस होतंय, मग हे फरक पडला का नाही. बट मायनस का दिले, कारण cos x ची डेरिव्हेटिव्ह काय असते -sin x. आता बघा 1 ची डेरिव्हेटिव्ह काय असते 0 आणि cos x ची डेरिव्हेटिव्ह काय असते -sin x. म्हणजे डिनॉमिनेटर ची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे, मग यालाच काय लिहू शकतो मायनस हा बाहेरचा एज इट इज. खाली फंक्शन आहे, हे कोणत्या फॉर्म मध्ये आहे, खाली फंक्शन आहे, वरती त्याची काय डेरिव्हेटिव्ह आहे. अशा वेळेस काय लिहू शकतो आपण डायरेक्टली काय log ऑफ डिनॉमिनेटर, log ऑफ डिनॉमिनेटर. तर हे तुम्हाला आवड वाटत असेल तर साधं सरळ लिहितो log ऑफ dr. व्हॉट इज dr? dr नाही डिनॉमिनेटर. dr चा मीनिंग काय आहे डिनॉमिनेटर. ठीक आहे. सो log ऑफ काय 1 cos x c. प्रत्येक ठिकाणी प्लस हे तुम्ही ऍड करणार. ठीक आहे. दॅट वाज जस्ट सिंपल क्वेश्चन. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून ठीक आहे नाही. नेक्स्ट घ्या e raised to 3x upon e raised to 3x plus 1 dx. आय थिंक हे जमेल तुम्हाला. व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व करा. व्हिडिओ पॉज करा, एक्झाम्पल सॉल्व करून बघा. बघा जे जे टाइप झाले त्या टाइप मध्येच आहे. e raised to 3x ची डेरिव्हेटिव्ह काय असते. अच्छा अगोदर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. क्वेश्चन पण लिहा, त्यानंतर सॉल्व करा. सॉल्व केल्यानंतरच पुढचा व्हिडिओ बघा. थोडे प्रामाणिक आहात तुम्ही. गुड. सो बघूया इंटिग्रेशन करेल e raised to 3x upon e raised to 3x plus 1. e raised to 3x ची डेरिव्हेटिव्ह काय असते सगळ्यात अगोदर बघूया. e raised to x ची डेरिव्हेटिव्ह काय असते e raised to x. डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x काय असते e raised to x च असते. बट इथे e raised to काय आहे 3x आहे, म्हणून इथे पण काय e raised to 3x इनटू आणि 3x ची डेरिव्हेटिव्ह काय असणार 3x ची डेरिव्हेटिव्ह काय येते 3 येते, म्हणजे 3 into e raised to 3x. जर तुम्हाला फक्त काय करावं लागेल माझं इथे 3 नी मल्टिप्लाय करा, 3 नी डिवाइड करा. e raised to 3x plus 1. बघा आता म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय असते 0 असते, त्यामुळे 100 संपता.
आणि e रेस टू 3x चे डेरिव्हेटिव्ह काय असते 3 into e रेस टू 3x असते. सो हा 1/3 एज इट इज बाहेरचा फंक्शन त्याची काय डेरिव्हेटिव्ह याला काय लिहू शकतो आपण log of dr व्हाट इज dr डिनॉमिनेटर log of डिनॉमिनेटर आणि ते डिनॉमिनेटर काय होता e रेस टू 3x plus 1 गुड. देन कम टू नेक्स्ट एक होमवर्क दे तुम्हाला व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या जर आन्सर आलं नसेल तर. आय होप की आन्सर येईल तुमचं. ठीक आहे काही टफ नाहीये. क्वेश्चन बघूया काय तुमच्यासाठी. इंटिग्रल ऑफ cos x इंटिग्रल ऑफ cos x अपॉन 1 माइनस sin x dx. ठीक है अशा रीतीने तुम्हाला ऑप्शन ए log of cos x plus c, ऑप्शन बी log of sin x plus c, ऑप्शन सी log of 1 minus sin x plus c, and option D minus log of 1 minus sin x plus c. ओके चार ऑप्शन दिलेले आहेत. आन्सर तुम्ही पाठवा 4 सेक्शन मध्ये. ठीक आहे जे काही तुम्हाला शीट देण्यात येणार आहे त्यामध्ये काही टफ प्रॉब्लेम जे मला वाटत आहेत ते प्रॉब्लेम मी या ठिकाणी इथून घेतोय. ठीक आहे क्वेश्चन नंबर 45. ठीक आहे हा थोडासा क्रिटिकल प्रॉब्लेम आहे. आतापर्यंत जे जे कन्सेप्ट शिकलो बरेचसे कन्सेप्ट या ठिकाणी मला यूज करायचे आहे. व्यवस्थित क्वेश्चन लिहा. 4x plus 1 minus 7x minus 1 upon 28 raised to power x is equal to. ठीक आहे हा शीट मध्ये क्वेश्चन आहे त्यामुळे ऑप्शन तुम्हाला तिथे ऑलरेडी असतील त्यामुळे मी ऑप्शन इथे लिहित बसत नाही. ठीक आहे डायरेक्ट सॉल्व करूया. काय करायचं व्हिडिओ पॉज करून तुम्ही ट्राय करून बघा. सगळं अगोदर बघा याचा पॉवर काय x plus 1 याचा पॉवर काय x minus 1 आणि याचा पॉवर काय x चे तिघांचे पॉवर काय आहेत वेगवेगळे. असे नेहमीप्रमाणे काय करणार आपण याला i कन्सिडर करा. सो i equals to इंटिग्रल ऑफ सगळ्यात अगोदर काय करणार नेहमीप्रमाणे डिनॉमिनेटर काय करणार सेपरेट करणार. छेद दोघांना काय करतो आता सेपरेट करतोय. सो बघा काय 4 to x plus 1 upon 28 raised to power x आणि एका स्टेप मध्ये इंटिग्रल पण काय करतोय मी आता सेपरेट करतोय. 7 raised to x minus 1 upon 28 raised to power काय x इथपर्यंत क्लियर आहे. ठीक आहे आणि पुढे काय dx. आता काय करतील पुढे बघा 4 raised to x plus 1. आता बघा 4 raised to x plus 1 you know 4 raised to x into 4 4 raised to x into 4 काय लो काय येईल 4 raised to x plus 1. बघा दोघांचा बेस सेम है. माशेस पावर ची काय होते एडिशन याचा पावर काही दिसतोय इथे नहीं. जहां पे कोई नहीं होता वहां पे कौन होता है 1 होता है. सो 4 raised to x into 4 काय 4 raised to x plus 1 आठवतंय का a raised to m into a raised to n काय लिहितो a raised to m plus n असं लिहू शकतो. जर याला मी असं लिहू शकतो तर याला मी असं पण लिहू शकतो ना. a raised to m plus n ला काय लिहू शकतो a raised to m into a raised to n. ठीक आहे देन लेट्स सी याला मी काय लिहू शकतो बघा 4 raised to x plus 1 याला काय लिहितोय 4 raised to x into 4. ते कसं आलं ते कळालंय आणि असं का घेतोय आपण ते पण बघा कारण याचा पॉवर काय x आहे याचा पॉवर काय होता x plus 1 आहे. आता मी हा 4 सेपरेट लिहिलाय. व्हॅल्यू चेंज झाली का काही अजिबात चेंज झालेली नाही. कसं ते बघा 4 raised to x into 4 a raised to m into a raised to काय n काय असतं म्हणजे पॉवर काय असतो 1 असतो a raised to m into a raised to n काय आहे a raised to m plus n. सो पॉवर ची काय एडिशन येईल. सो x plus 1 काय येईल x plus 1 येईल ना x plus 1 काय येईल x plus 1. ठीक आहे अपॉन 28 raised to power x.
इतना क्लियर है? dx मायनस, अरे बाप, इथे काय करणार आता? 7 रेस टू x होता, लिहून टाका डायरेक्ट 7 रेस टू x आपण काय 28 रेस टू x dx. आता प्रश्न पडला -1 गेला पुढे, a रेस टू m इनटू a रेस टू n बघितलंय, मग आता a रेस टू m अपॉन a रेस टू n बघूया ना. हा रूल काय सांगतो? a रेस टू m अपॉन a रेस टू n काय येते? a रेस टू m मायनस n, a रेस टू m मायनस n. ठीक आहे, मग आता m च्या जागी कोण आहे? x आहे. m च्या जागी काय पुट करतो मी आता? बघा काय होतं आपल्याकडे, x मायनस 1 होता, x मायनस 1 होता, म्हणजे m च्या जागी काय पुट केलाय? x, आणि n च्या जागी काय पुट केलाय? काय पुट केलाय n च्या जागी? 1, म्हणजे त्याला काय शोधतो? a रेस टू x अपॉन a रेस टू काय 1, आणि a च्या जागी काय 7 आहे, सो 7 is replaced by 7 7 and 7. नाही कळालं का? ठीक आहे, सगळ्यात अगोदर बघा, a रेस टू m अपॉन a रेस टू n काय असतो? a रेस टू m मायनस n. याला जर मी असं लिहू शकतो, तर याला मी असं लिहू शकतो. मग आता बघा a च्या जागी कोण आहे? a म्हणजे काय? बेस. बेस किती ते? 7 आहे. ठीक आहे, बेस किती आहे? 7 आहे. m m कोण आहे? x आहे. बघा m कोण आहे? x आहे, आणि हा मायनस n म्हणजे कोण आहे? -1 आहे. मायनस n म्हणजे काय? -1 आहे. याला काय लिहितो? खाली लिहितो आणि प्लस लिहितो. सो 7 रेस टू x इनटू इथे काय लागतं? फक्त 7 आहे. कळालंय का? चालेल. ठीक आहे, 7 का आले? कळालंय का? कारण x रेस इथे काय होता? हो 7 रेस टू x -1 होता, सो 7 रेस टू x याला काय लिहू शकतो आपण? 7 रेस टू x इनटू 7 रेस टू काय हो? -1. 7 रेस टू -1 ला फक्त खाली आले. आता बघा हा 7 काय कॉन्स्टंट आहे, इथे हा 4 काय कॉन्स्टंट आहे का? याच्यामध्ये x वगैरे काय आहे का? ह्या 4 मध्ये x वगैरे काय आहे का? नाहीये. ठीक आहे, सो हा 4 आपण आता बाहेर घेऊया, बिकॉज इट इज अ कॉन्स्टंट. सो बाहेर घेतला, पुढे काय होते? हा 4 रेस टू x as it is अपॉन काय 28 रेस टू पॉवर x as it is पुढे काय dx आहे लिहिले, मायनस 7 रेस टू x as it is 28 रेस टू पॉवर x as it is 7 पुढे डिवाइड आहे, सो मी आता इथे लिहितो 1/7 1/7. ठीक आहे, आणि पुढे dx तुम्ही लिहित चला. ठीक आहे, तर पुढे काय होईल? यू नो द फ्युचर. इथपर्यंत स्टेप लिहिलंय, लिहून घ्यायचा. बघा काय होतंय, याचा पॉवर काय x आहे, याचा पॉवर काय x आहे, दोघांचा पॉवर काय सेम, दोघांचा पॉवर काय सेम आहे. काल बघतो ना आपण 2 into 3 काय स्क्वेअर बघितला होता का? इक्वल्स टू काय येते 36, आणि 2 चा स्क्वेअर into 3 चा स्क्वेअर हे बघित येते 36, सेम येते. मग सेम काय घेऊ आपण? 3/2 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय 3 चा स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर. मल्टिप्लाय मध्ये सेम येते, सो डिफरन्शिएशन मध्ये डिवाइड मध्ये पण काय येते सेम. मग याला काय लिहू? दोघांचा पॉवर काय आहे सेम. साधी सरळ गोष्ट, दोघांचा पॉवर काय आहे सेम आहे. दोघांचा पॉवर सेम असल्यामुळे दोघांचा पॉवर आपण काय घेऊ शकतो? कॉमन घेऊ शकतो. ठीक आहे, सो पॉवर कॉमन घेऊया. हा बाहेरचा 4 ऍज इट इज, इंटिग्रल सुद्धा जसं तसं 4 अपॉन काय 28 रेस टू पॉवर काय x, दोघांचा पॉवर काय x होता, सो x लिहिला, आणि पुढे dx ऍज इट इज मायनस काय होतं 1/7 ऍज इट इज, इंटिग्रल ऍज इट इज काय पुढे 7 आहे, सो 7 अपॉन काय 28, आणि दोघांचा आपण पॉवर काय आहे x. x पर्यंत क्लियर आहे? ठीक आहे, आता बघूया पुढे काय होईल. 4 इंटिग्रल भाग जातोय किती भाग जातोय 4 ने. बघा ना 4 1 4 4 जाते 28, सो 1/7 रेस टू पॉवर काय x dx मायनस 1/7 ऍज इट इज. बघूया इथे काय होते, हा इंटिग्रल 7 1 7 7 चौक 28, 7 4 are 28, सो इथे काय उरलंय 1/4 आणि ब्रॅकेट रेस टू पॉवर काय x, पुढे dx तुम्ही लिहून टाका. ठीक, वाटच मी लिहून टाकतो. बघा आता a रेस टू x च्या फॉर्म मध्ये इंटीग्रल, आणि पुढे काय a रेस टू x. अब इसका फ्यूचर आपको पता है, आगे क्या क्या होने वाला है. इसके साथ क्या होगा? अभी क्या होगा? a रेस टू x का इंटीग्रेशन क्या है 4 एज इट इज, a रेस टू x
काय असतं a रेस टू x अपॉन log a, a रेस टू x अपॉन log a. सो 1/7 रेस टू x अपॉन log 1/7 नाही का इंटिग्रल ऑफ a रेस टू x dx इज इक्वल्स टू व्हॉट a रेस टू x अपॉन log a प्लस c. आता बघा a च्या जागी कोण इथे 1/7 आहे. सो 1/7 रेस टू पॉवर काय x x लिहिला अपॉन मध्ये काय log a. सो log a किती 1/7 पुढे काय मायनस आहे ठीक आहे 1/7 लिहिला ठीक आहे. आता इथे a ची व्हॅल्यू काय आहे 1/4. सो a किती 1/4 लिहिला 1/4 रेस टू पॉवर काय x आहे. सो लिहिला x टू पॉवर x डिवाइड बाय काय log a. सो लिहिला log आणि a काय होता इथे 1/4. सो 1/4 आणि पुढे काय प्लस c. ओके थोडं व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही समजले ठीक आहे. नाउ आय एम गोइंग टू चेक द ऑप्शन. ठीक आहे. दे नेक्स्ट लिहून घ्या सर्वजण. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे इथपर्यंत आले सगळ्यांनी लिहिलंय. आता बघा दिस युअर फायनल आन्सर. हे फायनल आन्सर आहे बट ऍज पर ऑप्शन मध्ये आन्सर नाहीये. आपला आन्सर चुकलाय का अजिबात नाही. फक्त त्यांनी काय केलं पुढे बघा हा 4 एज इट इज. आता दोघांना जर पॉवर सेपरेट केला जसं आपण दोघांचा पॉवर इथे काय केला होता या स्टेप मध्ये एकत्र केला होता. इथे पॉवर काय करणार सेपरेट करणार ठीक आहे. सो इथे काय 1/x 1 चा कितवाही पॉवर घेतला तो काय येतोय पुन्हाच येतोय. सो 1 चा पॉवर काय येतो फरक पडेल का अजिबात नाही ठीक आहे. मग इथे काय हा 7 इथे काय बघा ना 4 इंटू काय 1/7 आहे. सो 4 डिवाइड बाय 7 आणि रेस टू पॉवर त्याचा काय आता x नाही कळलं का बघा ना हा 4 पुढे 4 इंटू काय 1/7 आहे. सो 4 इंटू काय 1/7 म्हणजे 4/7 आणि या 7 चा रेस टू पॉवर काय x आहे. सो 7 चा रेस टू पॉवर काय लिहिला x लिहिला ठीक इथपर्यंत क्लिअर आहे. अपॉन मध्ये काय होतं log 1/7 log 1/7 पुढे मायनस ऍज इट इज 1/7 ऍज इट इज ठीक आहे. आता हा बघा 4 पण सेम होईल. हा 4 इथे कुठे डिवाइड आहे 4 पुढे डिवाइड आहे. सो तर मी ते आणू शकतो डिवाइड into 4x इंटू काय log 1/4 log 1/4. आता पुढे काय होईल बघा हा जो ऑप्शन आपल्याला मॅच करायचे म्हणून हे थोडं चेंजेस करतो नाही ते इथपर्यंत आन्सर ओके करेक्ट आहे ठीक आहे. आता हा 7 डिवाइड आहे याला जर मी वरती पाठवलं याचा पॉवर काय येईल मायनस. सो 4 into 7 is to -x हा डिवाइडला होता वरती पुन्हा पाठ त्याला वर पुन्हा न्यूमरेटर मध्ये पाठवतोय. तर याचा पॉवर काय होता मायनस होईल अपॉन log 1/7 हा मायनस ऍज इट इज. हा 4x प्लस आहे वरती पाठवला काय 4x अपॉन log 1/4 प्लस काय पुढे c प्लस c. आय थिंक आता ऑप्शन मॅच होईल ओके ठीक आहे. असे तुम्ही ते संपतात. हा 7 आहे ओके आपला आन्सर करेक्ट आहे. फक्त आपण काय केलं इथपर्यंत सॉल्व्ह केलंय बट हा ऑप्शन नाहीये म्हणून आपल्याला पुन्हा थोडंसं पुढे जावं लागलं. पुढे का जावं लागलं बऱ्याच असं होतंय तुम्ही ह्या इथपर्यंत येता बऱ्याचदा इथपर्यंत येता ठीक आहे. आणि काय होत आहे थोडंफार चेंज करून हेच ऑप्शन दिलेलं असतं थोडंसं चेंज करून हेच ऑप्शन दिलेलं असतं. बऱ्याचदा तुम्ही तेच आन्सर काय करता टिक करता बट पुढे पण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जावं लागतं आन्सर मॅच करावं लागतं ठीक आहे. मला तर मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या नाही तर लेक्चर नंबर आय थिंक 6 आहे. सो लेक्चर नंबर 4 मध्ये थोडासा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम काय झालाय की ब्लर झालाय व्हिडिओ थोडा ब्लर झालाय बट आवाज पण माझा पूर्णपणे ऐकू येतोय त्या ठिकाणी. सो तिथे आवाज ऐका त्यानंतर पुढे न्यूमेरिकल मी
म्हणजे पुढे पूर्णपणे तुम्हाला क्लिअर दिसतंय ते न्यूमेरिकल लिहून घ्या आणि वाटल्यास आवाज पुन्हा एकदा ऐका तर तुम्हाला न्यूमेरिकल ते समजून जाईल. तर थोडेफार प्रॉब्लेम्स येत असतात. आणखी पुढे पण काहीतरी प्रॉब्लेम आवाजाचा नाही, बऱ्याच ठिकाणी तो व्हिडिओ जरासा ब्लर झालाय. ठीक आहे, आय थिंक फॅन चालू असल्यामुळे तो ब्लर झाला, त्यामुळे फॅन बंद असतो. ठीक आहे, अशा रीतीने आज इथे आपण थांबतोय. एक शेट मी अपलोड करतोय, मे बी मला कालच ती भेटली असू शकते. ठीक आहे, सो एक्झाम्पल सॉल्व्ह करा. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल चॅट सेक्शन मध्ये तुम्ही विचारू शकता किंवा पर्सनली विचारू शकता. ठीक आहे, आजच्या लेक्चर आपण इथेच थांबूया. थँक्यू.